हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये। कशा आहात सगळे? तर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग। आणि आता आज मॉर्निंगला सगळं आवरून झालेलं आहे माझं। आणि गॅसचं ऑर्डर तरी मुलांचं चालूच राहतं, ते ठेवणं मी सगळं क्लीन करून ठेवलं होतं। पण सॉरी, कॅमेरा उलटा झाला होता माझ्या हातातील। तर हे बघा, मी सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे स्वयंपाक झाल्यावर। पण मुलांचं जेवण वगैरे एक एक म्हणजे कसं मुलांचं थोडं चालतच राहतं, तर त्यांनी सगळीकडे आणखी करून ठेवतात। तर आज सगळं आवरून झालेलं आहे माझं। आणि सकाळीच आंघोळ झाली, सगळं आवरून झालं। पण आता मी स्वयंपाक केल्यावर एकदा परत फ्रेश होत असते, तर आता होते मी थोडी फ्रेश। तर आता मी परत एकदा अंगावर पाणी घेतलेलं, कारण आंघोळ जेव्हा स्वयंपाक करतो तो खूप जास्त गरमी होते, म्हणून मग परत एकदा थंड पाणी अंगावर घेतलेलं आहे आता। आणि आता केस करत आहे। तर आता घेते पटापट केस करून, कारण आंघोळ झाल्या आधी स्वयंपाक वगैरे हे सावरलं होतं, केस केले नव्हते। आणि जेव्हा आता परत स्वयंपाक झाल्यावर एकदा मी अंगावर थंड पाणी हे करते, तेव्हा मग मी आता परत एकदा केस करत असते, म्हणजे पहिल्यांदा केस करत असते। तर आता बाहेर मी केस करून घेते, कारण सगळे माझे केस मग लांब आहेत, तर घरात पडले तर मग प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी आता आलेली आहे पोर्चमध्ये केस करायला, विचारायला। तर खूप किंचरतात, कारण मी 2-2, 3-3 दिवस केस विंचरत नाही खरं म्हणसाल तर, कारण मी वर जुळा घातलेला राहतो, त्याच्यामुळं परत मग एकदा समोर कंगवा मारला की परत एकदा तसंच जुळा करून ठेवते, हे कारण आहे। आणि आता आंघोळ झाल्यानंतर परत जेव्हा मी एकदा आंघोळ झाल्यानंतर फ्रेश होते, आणि स्वयंपाक करताना खूप जास्त घाम जातो, तर त्याच्यामुळं परत एकदा रोज उन्हाळ्याची स्वयंपाक झाला की आंघोळ करावीशीच वाटते, कारण खूप जास्त गरमी होते। कमीत कमी हातपाय धुवून तरी फ्रेश व्हावं वाटतं। तर आज कधीतरी लेट झालं थोडं, आज थोडं लेटच झालं होतं। सकाळी केलं तर काही वाटतही नाही, थोडं लेट झालं होतं। तर मी हातपाय धुवून घेतले होते, आणि जेव्हा आधी हे होतं जसं म्हणजे म्हणायचा अर्थ असा की जेव्हा लवकर कामं आटपतात तेव्हा मग काही वाटत नाही। तर आता पटापट फ्रेश होऊन घेते, सॉरी पटापट केस करून घेते, तो शब्द येत आहे एक, कारण मी नंतर वॉइस टाकली होती, आणि मग वॉइस टाकताना मुलंसुद्धा त्रास देतात, कधी TV लावतात तर कधी मस्त्या चालू असते त्यांच्या। आणि बाहेरचे मुलंसुद्धा, बाहेर गार्डन आहे, तर मी तुम्हाला बरेचदा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तिथे मुलं खेळत असतात, तर खूप जास्त आरडाओरडी करत होते ते मुलं। त्याच्यामुळं जेव्हा वॉइस टाकत होते तेव्हासुद्धा त्यांचाच आवाज होता, म्हणून कन्फ्युजन होते काय नेमकं बोलायचं ते। बरेच आजूबाजूचे तिथे सगळे झाडाची खूप सावली आहे, तर दिवसभर खेळत असतात, ऊन असून सुद्धा, कारण उन्हाची झाडाखाली सावलीच राहते तिथे। तर खूप जास्त उन्हामुळे मी अशी घेतलेली आहेत केस बांधून, कारण इतक्या उंच केस बांधले नाही तर उन्हाचं खूप जास्त होतं। आणि गळ्यातलं सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे, कारण खूप जास्त उन्हामुळे इतका घाम येतो आणि गळा खाजवतो, पूर्ण रॅशेससारखं झालं होतं मानेवर, म्हणून मी गळ्यातलं काढून ठेवलेलं आहे। आज सकाळी काढून ठेवलं। आणि हवा इतकी जास्त आहे की खूप जास्त पोर्चमध्ये पूर्ण कचरा येतो, म्हणून आता परत एकदा झाडू लावते, कारण दिवसभर जितक्या वेळा कचरा आला तितक्या वेळा मी झाडू लावत असते।
तर आता आलेली आहे आतमध्ये आणि आता झालेलं आहे आवरून. तर आता गुड्या ट्युशनमधून येणार तेव्हा करू आम्ही जेवण वगैरे. गुड्या गेलेली आहे ड्रॉइंग क्लासला, तर तिचा क्लास संपला की मग आम्ही जेवण वगैरे करणार आहे दुपारी. मग परत दुपारचं आवरावं लागतं. तर आता झालेला आहे सकाळपासनं थोडा आराम. तर आता 12 वाजत आलेले आहेत, आफ्टरनूनची वेळ झालेली आहे. आणि चला मग आज इतका छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. परत आज आफ्टरनूनचा बनवणार आहे, कारण बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर ब्लॉग मी शेअर केला नाही, म्हणून आता आफ्टरनूनचा करेल आज परत. तर चला आतासाठी इतकंच, बाय.